महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांना शासकीय कामासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिले कागदपत्र म्हणून आधार कार्ड याकडे पाहिले जाते। ते सर्व नागरिकांकडे असावे यासाठी उल्हास भोईर आणि त्यांच्या पत्नी रेखा भोईर यांनी या शिबिराचे आयोजन केले। नवीन आधार कार्ड तसेच आधार कार्डात नावात बदल, आधार कार्डातील पत्त्यात बदल या सगळ्या गोष्टी सुद्धा या शिबिरामध्ये उपलब्ध होत्या। या शिबिरात शाखा अध्यक्ष सागर काळे, रोहन अकेवार, विभाग अध्यक्ष सचिन पोपलाईत, शाखा अध्यक्ष संदीप म्हात्रे, शाखा अध्यक्ष सुनील गोगडे, आसिफ सय्यद, कल्याण शहर सचिव महेश मोरे, उपशाखा अध्यक्ष हेरंब गाजवे तसेच श्री साई महिला मंडळ यांचेही सहाय्य या शिबिरास लाभले। तसेच खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या आधार कार्ड शिबिराचा लाभ घेतला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। त्यावेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका झाली त्यावेळेला मी प्रत्येकाच्या घरोघरी प्रचारासाठी जात होतो। त्या नागरिकांचं एकच म्हणणं की आमच्याकडे आधार कार्ड नाही, म्हणून मी माझा वाढदिवस 9 जानेवारी आणि माझी पत्नी यांचा 10 तारीख म्हणून 2 दिवस शनिवार रविवार असं मिळून 2 दिवस आधार कार्ड शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। या येत्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 200 ते 300 लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे। जो नागरिकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या संख्येने मिळालेला आहे आणि नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही आणि 2 दिवस शिबिराचं आयोजन केलेलं आहे। गेली 2 दिवस जो म्हणजे आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही दादांबरोबर जी काही कामं करतो त्याच्याबरोबर आम्हाला पण म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं। त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायलाही आम्हाला आवडतो। त्याच्यामुळे आम्ही सगळे, मी म्हणजे शाखाध्यक्ष, आमचे जे काही पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी वगैरे सगळे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम म्हणजे ऑर्गनाईज केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि तो पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण आम्ही करू।